वृषभ राशी, तुम्ही अनेक दिवस संयम राखून मेहनत करत मानसिक आणि शारीरिक थकवा झेलून पुढे जात आहात. पण आता त्या सर्व परिश्रमांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी लिहून ठेवलेले भविष्य तुमच्या जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करणार आहेत. हा तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला आनंद, सुख वाटावी, आनंदाने हसायला यावे आणि कुटुंबासोबत यशाचा उत्सव साजरा करावा असे वाटेल. कोणते शुभ संकेत तुम्हाला दिसू लागतील? तर वृषभ राशीच्या जीवनात आता हळूहळू उजेड दिसू लागेल. सुरुवातीला हे संकेत अगदी सूक्ष्म असतील, पण त्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला जाणवेल की परमेश्वराने तुमच्यासाठी नवीन दिशा तयार केली आहे. प्रथम आहे, अचानक आर्थिक लाभ दिसून येईल. काही काळ स्थिर असलेले पैसे किंवा व्यवसाय आता वाढण्यास सुरुवात करतील. जुने मिळणे बाकी असलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कधी एखादी नवी संधीही हाताशी येईल. दुसरा आहे, अडकलेली कामे मार्गी लागणे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही धडपडत होतात त्या सहज पूर्ण होऊ लागतील. सरकारी किंवा अधिकृत कामात अडथळे असतील तरी त्यातून मार्ग निघेल. तिसरे आहे, नातेसंबंध सुधारण्याची चिन्हे. दीर्घकाळ तणाव असलेल्या नात्यांमध्ये संवाद सुरू होईल. कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. चौथे आहे, आत्मविश्वास आणि मानसिक शांती वाढणे. आधी असलेला गोंधळ किंवा अस्वस्थता कमी होईल. तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटू लागेल आणि नवे विचार स्पष्ट होतील. पाचवे आहे, आध्यात्मिक ऊर्जा जाणवणे. तुम्हाला ध्यान, जप किंवा प्रार्थनेत मन लागेल. सकारात्मक विचार मनात येतील आणि नकारात्मकतेपासून दूर राहण्याची शक्ती मिळेल. सहावे आहे, संधी आणि लोकांचा पाठिंबा. जिथे तुम्हाला आधार मिळत नव्हता तिथे आता योग्य व्यक्ती भेटतील. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. सुख किंवा आनंद वाटण्याची वेळ आता येत आहे. ही वेळ केवळ आनंदाची नाही तर एक गहन आध्यात्मिक संकेत आहे. जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने होतात तेव्हा ते तुमच्या कर्माला प्रतिसाद देतात. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ मिळते आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी ब्रह्मांडच तुम्हाला संधी देते. आनंद वाटणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. हे एक अंतर्गत समाधान आहे. तुम्ही लढा दिला आणि यश मिळवले, त्यामुळे आनंद, सुख वाटणे हे केवळ बाहेरचे नाही तर मनाचा उत्सव आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत हा आनंद तुम्ही साजरा करावा. हे यश एकट्याचे नसते. तुमच्या आयुष्यात साथ देणाऱ्या लोकांसोबत हे क्षण शेअर करणे आवश्यक आहे. तुमचे आत्मबल वाढेल. जेव्हा तुम्ही यश साजरे करता तेव्हा तुमचे मन आणि आत्मविश्वास अधिक मजबूत होतो. पुढच्या मोठ्या संधीसाठी तुम्ही सज्ज होता. सावधगिरी आवश्यक आहे. आनंदाच्या क्षणी बेफिकर होणे स्वाभाविकच असते, पण या काळात थोडी सावधगिरी न बाळगल्यास नुकसान होऊ शकते. त्यासाठी आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक आलेल्या पैशाचा वापर विचारपूर्वक करा. अनावश्यक खर्च किंवा अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. दुसरे आहे, नवे संबंध सावधगिरीने जपा. यशामुळे अनेक लोक जवळ येऊ शकतात, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. वेळ घेऊन व्यक्तीला समजून घ्या. मतभेद पुन्हा उकरून काढू नका. जुने राग आणि तणाव पुन्हा समोर आणल्यास नातेसंबंध बिघडू शकतात. शांततेने आणि समजुतीने गोष्टी हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. यशाचा उत्साह आणि व्यस्तता यामुळे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ नये. नियमित आहार, व्यायाम आणि विश्रांती आवश्यक आहे. जबाबदारी विसरू नका. मिळालेली संधी ही आशीर्वाद आहे. त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी न करता इतरांनाही साथ देण्यासाठी करा. अहंकार टाळावा. यशामुळे आत्मसंतोष येतो, पण तो अहंकारात रूपांतरित होऊ नये. नम्र राहून पुढे जाणे हीच खरी ताकद आहे. अंतिम संदेश तुमच्यासाठी की वृषभ राशीच्या लोकांनो, परमेश्वराने लिहिलेल्या त्या शब्दांचा परिणाम आता तुमच्या जीवनात दिसून येणार आहे. आनंद, समृद्धी आणि आत्मविश्वास यांचा संगम होत आहे. पण त्याच वेळी सावधगिरी आणि संयम ठेवून पुढे गेल्यास हा काळ अधिक उज्ज्वल बनेल. तुमच्या आयुष्यात फुलणाऱ्या नव्या अध्यायासाठी सज्ज व्हा आणि प्रेम, सहकार्य आणि कृतज्ञतेने तो क्षण साजरा करा. तुमच्या प्रत्येक पावलावर परमेश्वराची कृपा राहो. या काळात तुम्ही दररोज सकाळी सूर्य नमस्काराने प्रार्थना करावी. आपल्या कामात प्रामाणिकपणा राखा. परिवारासोबत वेळ घालवा. त्यांच्या पाठिंबामुळे तुमचे बळ वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करा. मिळालेल्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात नवा प्रकाश, नव्या संधी आणि समृद्धीचा मार्ग. वृषभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून गेला,
ज्या चिंता मनाला घेऊन पुढे चाललात त्याचा आता अंत होत आहे. परमेश्वराने लिहून ठेवलेले तुमचे भाग्य आता वास्तवात येण्याची वेळ आली आहे. तुमच्या चिकाटीला आणि संयमाला आता यशाची साथ मिळणार आहे. जीवनातील अडथळे दूर होत आहेत आणि त्या जागी नवे दरवाजे उघडत आहेत. या काळात मिळणारे यश हे केवळ आर्थिक लाभापुरतेच नाही, तर मानसिक समाधान, आत्मविश्वास आणि नवे संबंध यांच्याही स्वरूपात तुमच्या आयुष्यात उजेड घेऊन येणार आहेत. तुम्ही केलेल्या परिश्रमांचे फळ मिळणार असून त्यातून आनंदाचा एक नवा अध्याय सुरू होईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. तसेच प्रत्येक यशामागे जबाबदारी असते हे लक्षात ठेवा. संयम राखा, आरोग्याची काळजी घ्या आणि नाती अधिक घट्ट करण्यासाठी प्रेमाने आणि समजुतीने वागा. तुमच्या मनातील कृतज्ञता हीच खरी ताकद ठरेल. जसे तुम्ही आनंद वाटाल तसे जीवनात अधिक चांगल्या संधी तुमच्या दाराशी येतील. वृषभ राशी, आशा, विश्वास आणि कृपेचा दीप प्रज्वलित ठेवा. वृषभ राशी, तुमच्या जीवनात आता आशेचा नवा किरण उगवत आहे. तुम्हाला मिळणारे यश हे परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळालेली कृपा आहे. या क्षणाचा आनंद घ्या, पण संयम आणि समजुतीने पुढे चला. दररोज स्वतःशी संवाद साधा, मन शांत ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. मिळालेल्या संधीचा उपयोग फक्त स्वतःच्या सुखासाठी न करता इतरांच्या हितासाठीही करा. यश वाटल्यावरच त्याला पूर्ण अर्थ मिळतो. तुमच्यावर नक्कीच नशीब प्रसन्न होणार आहे. तुमचे प्रयत्न आता फळाला येत आहेत. आत्मविश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेने पुढे जा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. परमेश्वर तुमच्या प्रत्येक पावलावर कृपा करो. तुमचे जीवन आनंद, समृद्धी, शांती आणि प्रेमाने भरून जाओ.